आज सकाळी सकाळीच मी थोडीशी आमिर बनले होते. हे हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज मी अवोकाडो टोस्टर खात होतो, ज्याची टेस्ट तर मला सॅटिस्फॅक्शन देत होती. बट मी रील बघितलं होतं, त्यामध्ये तर त्याची टेस्टने असं सांगितलं होतं, बट असं काही नव्हतं. चांगलं टेस्टी लागत होतं. त्याच्यानंतर आम्ही मग पुढच्या दौऱ्याला निघालेलो, ज्यामध्ये सगळ्यांची तर पॅकिंग केली होती, पण रस्त्यात पावसाने सगळ्यांची पॅकिंग काढली होती. बट एनिवेज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की पावसात भिजतच आज प्रवास करायचा. त्यामुळे तर मज्जा तर वाटत होती, पण थोड्याच वेळात मज्जा आमची चांगलीच निघली होती. सगळ्यांनी मग 2 मिनटं गाड्या थांबवून जॅकेट घातले होते. त्याच्यानंतर मी काजलच्या गाडीवर बसले. आम्ही सगळ्यात फर्स्ट आलो होतो चतुर्मुखला. रस्त्याला तर खूप मस्त हिरवळ होती. तर मंदिरात आल्यावर कळालं की दीपकनी शूज घातलेला, त्यामुळे मग काय आता त्याला काढावाच लागलं. त्याच्यानंतर मंदिरात जाऊन आम्ही सगळ्यांनी मस्त दर्शन घेतलं आणि तिथनं पुढं बाहेर येऊन आम्ही परत दीपकचा संघर्ष पण बघत होतो. संघर्ष बघून हा बघा आमचा गरीबाचा शाहरुख खान पण बघितला. त्याच्यासोबत त्याचा पार्टनर पण होता. चहा वगैरे पिऊन मस्त अंगात गरमी घेऊन आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. रस्त्यात तरी हायवेला गेल्यावर एवढा पाऊस लागला होता की इथं ठरलंच होतं नक्की आम्ही आता रिटर्न घरी जाणं. बट दीदी म्हणली अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर कसं घरी जायचं, म्हणून मग आम्ही सरळ आलो होतो बनेश्वरला. इथे येऊन खूप भारी वाटत होतं आणि त्यामध्ये आमच्या हातून आरती झाली. मग तर मन तृप्तच झालं आमचं. त्याच्यानंतर येताना रस्त्यात दीदी म्हणली की आज बाहेरच खाऊन जाऊया. खाऊन जायच्या आधी मी असं ठरवलं होतं की घरी जाऊन चेंज तर करूया ॲटलिस्ट. सकाळधरनं पावसात होतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांनी मिळून चायनीज खाल्लं. मग आम्ही सगळे मिळून परत घाटात किंग आईस्क्रीमला आलो होतो. आईस्क्रीम खाऊन सॅटिस्फॅक्शन तर भेटलं होतं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय.